आणि शिष्य एक नातं मनाचं. गावाच्या काठावर एक छोटीशी शाळा होती. साधीच, मातीची भिंत आणि टीनचं छप्पर. त्या शाळेत देशमुख सर नावाचे शिक्षक होते. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ पण तितकाच शिस्तप्रिय. प्रत्येक विद्यार्थ्याला ते आपल्या मुलासारखंच जपायचे. त्या शाळेत गणू नावाचा एक मुलगा होता. गरीब घरचा, पण डोळ्यात मोठी स्वप्न. अभ्यासात तो सरासरी होता, पण मनानं खूप चांगला. मात्र घरची परिस्थिती एवढी कठीण होती की त्याला अनेकदा शाळा सोडावी लागेल की काय अशी भीती वाटायची. एक दिवस गणू शाळेत खूप उदास बसला होता. देशमुख सरांनी त्याला पाहिलं आणि हळूच जवळ जाऊन विचारलं, "काय रे गणू, आज इतका शांत का आहेस?" गणूच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, "सर, बाबांची तब्येत खूप खराब आहे. आता मला कामाला जावं लागेल. शाळा सोडावी लागेल." हे ऐकून सर काही क्षण शांत राहिले. त्यांच्या मनाला हे खूप लागलं. त्यांनी गणूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "गणू, तू काळजी करू नकोस. तुझं शिक्षण थांबणार नाही. मी आहे ना." दुसऱ्या दिवशीपासून सरांनी स्वतः गणूच्या घरची जबाबदारी थोडीशी उचलली. त्यांनी गावातल्या लोकांकडून मदत गोळा केली. गणूला पुस्तकं, वह्या आणि थोडं अन्नसुद्धा मिळू लागलं. गणू पुन्हा शाळेत यायला लागला. वर्ष गेली. गणूने खूप मेहनत घेतली. सरांच्या मार्गदर्शनामुळे तो अभ्यासात हुशार होत गेला. शेवटी तो मोठा अधिकारी बनला. एक दिवस तो आपल्या जुन्या शाळेत आला. आता ती शाळा थोडी सुधारली होती, पण देशमुख सर मात्र वयस्कर झाले होते. गणूने सरांना पाहताच त्यांच्या पायांवर डोकं ठेवलं. सर हसत म्हणाले, "काय रे गणू, मोठा माणूस झाला आता." गणूच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तो म्हणाला, "सर, मी मोठा झालो असेन, पण तुमच्याशिवाय काहीच नव्हतो. तुम्ही मला फक्त शिक्षण नाही दिलं, तर जगायला शिकवलं." गणूने त्या शाळेसाठी मोठी देणगी दिली. नवीन वर्ग, चांगली पुस्तकं आणि विद्यार्थ्यांसाठी सुविधा उभ्या केल्या. सर शांतपणे हे सगळं पाहत होते. त्यांच्या डोळ्यात समाधान होतं. त्यांना माहीत होतं, खरा गुरु तोच, जो शिष्याला फक्त ज्ञान देत नाही, तर त्याचं आयुष्य घडवतो. आणि खरा शिष्य तोच, जो त्या गुरुच्या ऋणाची जाणीव आयुष्यभर ठेवतो. त्या दिवशी शाळेच्या अंगणात एक सुंदर क्षण घडला. गुरु आणि शिष्य यांच्यातील नातं पुन्हा एकदा उजळून निघालं.